नमस्कार, मी डॉक्टर स्नेहांजली. शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजचा रंग आहे भगवा म्हणजेच केशरी. खरं तर फक्त कपडे परिधान करून हा नवरात्र उत्सव साजरा होत नाही. आपण जरा वेगळ्या पद्धतीने करूया. ते म्हणजे काय, याच रंगाचे वेगवेगळे अन्नपदार्थ आणि त्याच्यापासून मिळणारे विटॅमिन्स आपण बघून घेऊयात. आपण पाहत असाल तर हे माझ्याकडे ऑरेंज कलरनं असणारी ही जी प्लेट आहे, विच इज फुल ऑफ फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, डाळी बघून घेऊयात. आता आपण पाहताय हे आहे ऑरेंज. तर ऑरेंज हे इतकं सुंदर फळ आहे. याच्यामध्ये विटॅमिन सी भरपूर असतं, जे की आयनच्या ऍब्सॉर्प्शनसाठी फार गरजेचं आहे. त्यामुळे अॅनिमिया होत नाही. बरं, याच्यामध्ये फोलिक ऍसिड सुद्धा असतं, जे बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी फार गरजेचं आहे. दुसरं आहे गाजर. आपण पाहत असाल तर हे गाजर, त्याच्यामध्ये भरपूर फायबर्स असतात, विटॅमिन ए असतं, ज्याच्यामुळे आईचे आणि बाळाचे डोळे सुद्धा चांगले राहतात. त्याबरोबरीनच आईला अपचनाचा किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास सुद्धा होणार नाही. तिसरं ही आहे मसुराची डाळ. आता या सगळ्या डाळींमध्ये खूप हाय प्रोटीन असतं. त्याबरोबरच याच्यामध्ये सुद्धा फोलेट आपल्याला पाहायला मिळतं, ज्याच्यामुळे एंटी डिफेक्ट असतील किंवा ॲनिमकेफेली असेल तर अशा प्रकारचे व्यंग बाळामध्ये टाळले जातात. आणि हा आहे भोपळा. आपण गोष्ट ऐकलेली आहे, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. आता या भोपळ्यामध्ये सुद्धा भरपूर फायबर्स असतात, फोलेट असतं, त्याबरोबरीनं विटॅमिन ए सुद्धा असतं. आता यामुळे सुद्धा बाळाला आणि आईला नक्कीच मदत होते. हे आहे पपया, ज्याला सगळेजण घाबरतात. अर्थात पपया खाल्ल्यामुळे कुणाचं लगेचच ॲबॉर्शन होत नाही. या पपयामधनं आपल्याला विटॅमिन ए मिळतं, कार्बोहायड्रेट सुद्धा मिळतात आणि त्याबरोबर फोलिक ऍसिड सुद्धा असतं. तर अशा पद्धतीनं आपण आपला नवरात्र साजरा करूयात. धन्यवाद.